महानगरपालिकेमध्ये दोन विषय हे अगदी ऐरणीवर आहेत. एक आहे 40 वर्षापूर्वी दिलेली टॅक्समधली सवलत, बॅकडेटेड वसुली करण्याचा जो आदेश आला त्यातून सर्व पुणेकर हैराण झाले. तो एक ऐरणीवरचा विषय आहे. आणि दुसरे शहरातले खड्डे. त्या व्यतिरिक्त अन्य 4 मोठ्या विषयांचा आढावा होता, पण हे 2 मोठे विषय होते. टॅक्सच्या विषयामध्ये ऑलरेडी कमिशनरांनी तो बॅकडेटेड विथ इंटरेस्ट नाही पण बॅकडेटेड कलेक्ट करण्याला स्टे दिलेला आहे, स्थगिती दिलेली आहे. त्यातला सगळा इतिहास मी समजून घेतला. फार इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याकडे असतात. त्याच्यामध्ये 40 वर्षापूर्वी 10% अशा प्रकारची सवलत देता येते, त्याच्यामध्ये 15% दिली गेली आणि महानगरपालिकेला अधिकार आहे म्हणून 40% दिली गेली. इतक्या वर्षामध्ये हा विषय कधीच आला नाही. आता लोकलेखा समितीने याच्यावर ऑब्जेक्शन काढल्यानंतर शासनाने असा निर्णय केला की हा वसुली करा. आणि मग लोकांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर असं आलं की 40 वर्षाचा नको, त्याला 19 पासून 3 वर्षाचा करा. ह्या सगळ्यालाच आता स्थगिती त्यांनी ऑलरेडी दिली आहे. मी त्यांना हा आग्रह धरला की बा ही स्थगिती तुम्ही उठवू नका. 12 तारखेला मुंबईमध्ये नगरविकास खात्याच्या कन्सर्न अधिकाऱ्यांबरोबर एक योजनेचं मी ठरवलं आहे. त्याच्या तयारीला मी लगेच लागतो. त्यातून एकदा याच्यातला लीगल पॉईंट ऑफ व्ह्यू एकदा समोर येऊ देत की हे काय आहे. कारण कुठलीही वसुली अशी बॅकडेटेड करता येणार नाही. पण हे तर खरंच आहे की क्वेरी निघालेली आहे. त्यामुळे याच्यातून काही ना काही मार्ग काढू. मुळात जी काही नोटीस निघाली आहे ती 31 मार्चपर्यंत वसूल करा अशी असल्यामुळे त्यांच्या स्थगितीला तेवढा स्कोप आहे. आणि 31 मार्च हे इतकं लांब आहे की त्याच्या आधी याच्यामध्ये नक्की मार्ग काढू. मला व्यक्तिशः अशी खात्री आहे की मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या ही टेक्निकल गोष्ट लक्षात आणून देऊन काही यातला मार्ग काढता येईल. दुसरा विषय जो आहे तो खड्ड्यांचा आहे. त्या खड्ड्यांच्या बाबतीमध्ये पूर्ण पुणे शहर हैराण आहे. त्याच्यातली थोडी वस्तुस्थिती पण अशी आहे की एका वेळेला 1400 किलोमीटरच्या ह्या शहराचं म्हणजे सगळे रस्ते मिळून 1400 किलोमीटर आहेत. 1100 किलोमीटरवर काही ना काही कामं चालू आहेत. मग ते मेट्रोची सुरू आहेत, MNGLची सुरू आहे, 24/7ची सुरू आहेत, आता काही प्रमाणात जायकाची सुरू होतील. या सगळ्यामुळे पडलेले खड्डे, नादुरुस्त झालेले रस्ते हे रिपेअर वेळेत झालेले नाहीत. पाऊस वेळेला प्रचंड झाला, त्याच्यामुळे आणखीन खराब झाले. त्याच्यामुळे करायला वेळ मिळाला नाही. पण आम्ही आता त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे की याच्यामध्ये टीम्स वाढवा, शॉर्ट नोटीस टेंडर वाढवा. एक अतिशय प्रॅक्टिकल सोल्युशन मी त्यांना असं दिलेलं आहे की समजा PMRDच्या अंतर्गत जे रोड्स येतात त्याचे खड्डे त्यांनी भरायचे आहेत. भरात तुम्ही महानगरपालिकेने त्यांना डेबिट नोट टाका. आणि ही डेबिट नोट ऑन रेकॉर्ड घेण्यासाठी अशा सगळ्या एजन्सीच्या हेडची कमिशनरांनी मिटिंग बोलवावी. वेळ पडली तर मी त्या मिटिंगला उपस्थित राहीन. पण त्या सगळ्यांना असं म्हणायचं की तुम्ही आता काही तातडीने खड्डे भरू शकत नाही. आम्ही आमची यंत्रणा वाढवतो, आम्ही खड्डे भरून घेतो आणि आम्ही तुम्हाला त्याची डेबिट नोट टाकतो. डेबिट नोट टाकणं म्हणजे काय, तर तुमच्याकडून येणं दाखवणं. त्यांनी हे मान्य केलं आहे की युद्धपातळीवर थोडा पावसाने उडीत दिल्यामुळे हे युद्धपातळीवर आम्ही सुरू करतो असं त्यांनी म्हटलं आहे. उद्या त्यांनी मोठे एक 10-12 पॉईंट असे द्यायचे आहेत की जिथले खड्डे भरले एकदम शहराच्या रस्ते रिपेअर होतील 10-12, शहराच्या एकूण ट्रॅफिकवर परिणाम होईल. जसं उदाहरण त्यांना आपण दिलं की विद्यापीठ ते बालेवाडी हा एक रस्ता जरी तुम्ही ओके केला, त्यांचं म्हणणं आहे की त्यातला निम्मा झाला आहे. म्हटलं निम्मा केला तुम्ही तर एकदम त्या भागामधल्या लोकांना हायसं वाटेल की बाबा खड्डे संपले आणि मग तुम्ही त्याच्या प्रायोरिटी लिस्टप्रमाणे पुढे सरका. एक बेसिक विषय आला आहे की जोपर्यंत महानगरपालिकेचे रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे होत नाही, जसे नागपूरचे झाले, जसं मुंबई महानगरपालिकेने अनेक वेळेला घोषणा केली पण अनेक 10% 20% झाले, तसं इथले रस्ते जे आहेत ते फक्त 200 किलोमीटरच हे सिमेंट कॉन्क्रीटचे झाले आहेत. आणि जवळजवळ 1200 किलोमीटर, एका किलोमीटरला 5 कोटी रुपये लागतात, हे त्यांचे राहिले आहेत. मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही नगरविकास खात्याकडे मागणी करा की आम्हाला शहराचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते करण्यासाठी 50-50 शेअरिंग द्या. आम्ही त्याचा फॉलोअप घेतो. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाल्याशिवाय 30-30 वर्ष घणाने फोडलं तरी खड्डा पडणार नाही अशी स्थिती येणार नाही, जी सलग नागपूर महानगरपालिकेमध्ये सत्ता BJPची होती. त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने करण्याचा विषय आहे.
त्यामुळे 2 गोष्टी झाल्या, एक लगेचचा आणि एक नंतरचा. 4 आढावे झाले 24/7च्या विषयामध्ये. त्यांनी हे मान्य केलेलं आहे की 2 ऑक्टोंबरला 2 विषयाच्या उद्घाटनासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी यायचं. एक 24/7चे जवळजवळ 12 एकूण त्यांनी झोन केले 132. त्यातल्या 12 झोनमध्ये 100% काम पूर्ण होऊन 24/7 सुरू होणार. आणि जायकाच्या ज्या 11 पॉईंट्स आहेत त्यातले किमान 4 पॉईंटवर ते त्याशी भूमिपूजन करून काम सुरू भूमिपूजन करून काम सुरू करणार असं त्यांनी 24/7 जायका जो मोठा विषय रिव्हरफ्रंटचा आहे त्या विषयामध्ये ते 2 सॅम्पल पॅच लगेच डेव्हलप करत आहेत की जे बघितल्यामुळे लोकांना लक्षात येईल की या प्रकाराने हे सगळं व्हायचं आहे. चौथा विषय कोणता आला? रिव्हरफ्रंट झाला. चला आता विचारा. दादा ह्याच्यामध्ये मिळकत कराचं जे आहे ह्याच्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित. त्याच्यामध्ये भाजपच्या सरकारच्या काळात काही निर्णय झालेला आहे. जो मुख्य निर्णय भाजपच्या काळात झाला, नंतर महाविकास आघाडीच्या काळात झाला, पण पुणेकरांना तेव्हा दिलासा द्यायचा कोणी विषय केला नाही. आणि आता मात्र एकदम सगळ्यांच्या गळ्याशी आल्यानंतर मात्र हा विषय परत वर घेतला जाईल. खरंच पुणेकरांना ह्याच्यामध्ये दिलासा मिळणार आहे का? दिलासा मिळाला हे चांगलं आहे का? दिलासा मिळालेला नाही आहे पुणेकरांना. स्टे मिळाला, स्थगिती मिळाली. स्थगिती ऑन रेकॉर्ड बिलावर अजून नाही, कारण की लोकांचे दिवस कमी होतात. ती स्थगिती दिलेली आहे. त्याच्यावर कमिशनरांनी एक स्वतःचा व्हिडिओ करून टाकला आहे. मी तो पाहिला, त्याआधी तुम्ही पाहिला असेल. पण त्यामुळे स्थगिती आहे. मी तुम्हाला सरकारचा प्रतिनिधी म्हणून शब्द देतो की यावर आता स्थगिती आहे. कोणीही हे बॅकडेटेड पैसे आता लगेच भरण्याचं कारण नाही. आणि यावर सकारात्मक उत्तर मी तुम्हाला एक उदाहरण देतो अर्ध्या मिनटामध्ये की मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये बाकी शहरांमध्ये प्रॉपर्टी कार्ड पण आहे आणि 7/12 पण अजून आहे. त्यामुळे एका माणसाला 2 टॅक्स भरावे लागतात. महानगरपालिकेचाही भरावा लागतो आणि तलाठ्याकडचा साराही भरावा लागतो. तर याच्या अशाच नोटिसेस येत राहतात. आणि त्याचं असं आहे ना की आर्थिक विषयांचं एकदम पटकन सोल्युशन काढता येत नाही. 4 जणांना जायला लागेल जेलमध्ये. आणि त्यामुळे त्याचा लगेचचा मार्ग असा असतो की चला तूर्त स्थगिती द्या. आणि मग त्याच्यातून काही ना काही कायदेशीर मार्ग काढायला लागतो. महाराष्ट्रातला हा डबल टॅक्स जो भरायला लागतो अनेक शहरांमध्ये, तो कायमचा विषय संपलाच नाही आहे. तो भरावाही लागला नाही, स्टे मिळत गेला. आता सरकारच्या हातात तेवढंच उत्तर आहे स्टे देण्याचं. तसं या विषयाला आज स्टे आहे, उद्या या विषयामध्ये काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. एक करूया. हां, काय कालपासून पुण्यात एक विषय चर्चेत चाललेला आहे की कपलला एका गार्डनमध्ये नॉट एंट्री दिली होती. मी जरा अभ्यास करून बोलतो. कोणाची? चौकशी सुरू होती याची चर्चा आहे. वाधवांशी त्यांचे संबंध असल्यामुळे राजेंद्र पवार आणि रोहित पवार दोघांची चौकशी केली जाते आहे. एकूण टार्गेट पवार कुटुंब असं कुठेतरी दिसत आहे. टार्गेट पवार कुटुंब. मी नेहमीच या विषयावर असं म्हणत आलेलो आहे की भारतीय घटनेप्रमाणे या सगळ्या स्टॅट्युटरी नाही आहेत, या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत. मग त्याच्यामध्ये CBI असेल, ED असेल किंवा निवडणूक आयोग असेल, इन्कम टॅक्स असेल, दिस ऑल आर कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. भारतरत्न स्वर्गीय बाबासाहेब आंबेडकर किती हुशार होते, किती लांबचं बात होते हे आता लक्षात येत आहे की त्यावेळेला कुठे होतं इतका पैशाची हेराफेरी. पण ती होईल असं लक्षात घेऊन त्यांनी ह्या सगळ्या रचना लावल्या. त्यामुळे अशा घटनेच्या अंतर्गत असणाऱ्या स्वायत्त बॉडीजवर माझ्यासारख्या जबाबदार माणसाने बोलणं उचित नाही. दादा, संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची काल प्रत्येकाचा विषय. यापूर्वी सुद्धा भाजपसोबत युती करण्यासंदर्भात एक प्रस्ताव संभाजी ब्रिगेडकडून आला होता. भारतीय जनता पार्टीशी युती करण्याचा प्रस्ताव कधीच नव्हता. आणि आता शिवसेनेची युती झाली आहे यावर मी टिप्पणी करण्याचं काहीच कारण नाही. प्रत्येकाला ह्या देशामध्ये स्वातंत्र्य आहे की कोणावर युती करायची. नाही, मराठा मतं भाजपकडे जी मराठा मतं आहेत ती कुठेतरी शिवसेनेकडे कन्वर्ट व्हावी या दृष्टिकोनातून येईल. त्यांचा हेतू काय आणि त्याची निष्पत्ती काय ते मला काहीच सांगता येणार नाही. हेतू पण माहीत नाही आणि निष्पत्ती पण माहीत नाही. निष्पत्ती तुम्ही सांगताय. हां, मनसेने आज नो हलाल मोहीम जाहीर केलेली आहे. मनसेने नो हलाल मोहीम जाहीर केली. नो का? हलाल हलाल. हां हां. मी काय म्हणायचं होतं, हिंदुत्वाच्या दिशेने म्हणजे आधी त्यांनी भोंग्या विरोधात आंदोलन आणि आता नो हलाल. एकूण वातावरण चिघळतं या सगळ्यामुळे असं गेल्या वेळी बघायला मिळालेलं. बघा,
भारतरत्न स्वर्गीय बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या अंतर्गत स्वातंत्र्याची ब्युटी ही आहे, सुंदरता ही आहे की कोणालाही काही मागणी करता येते आणि त्यामुळे त्या प्रत्येक मागणीवर त्यांनी काहीतरी एक विचार केला असेल, अभ्यास केला असेल, काही दूरचं धोरण असेल. मी त्याच्यावर म्हणण्या इतका अधिकारी माणूस नाही. पुण्यातले दोन प्रश्न आहेत दादा. आता तुम्ही खड्ड्याच्या विषयावर बोललेला आहात, ह्याच्यामध्ये मला वाटतं तुमचे मेन प्रश्न संपलेले आहेत. पुण्याचेच मेन प्रश्न आहेत. ह्याच्यात मेन आहे की रस्ते करतात पण रस्त्याची दर्जा राखला जात नाही, त्याच्यामध्ये नगरसेवकांकडून अडथळा होतो. त्यामुळे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते हा एकमेव पर्याय आहे. त्याला 1 किलोमीटरला सरासरी 5 कोटी लागतात. 1200 किलोमीटरचे रस्ते करायला जवळजवळ 1200 × 5 6,000 कोटी रुपये लागतील. फेज वाईज त्यांनी हे सुरू करावे. जसे त्यांचे कधीतरी टप्प्याटप्प्याने 200 किलोमीटर झाले. पण दादा हे रस्ते करताना आपण डट करत नाही, त्याच्यामुळे मोबाईलसाठी परत कुठल्या तरी गॅस वाहिनीसाठी आपण रस्ते खोदतो. पुण्यामध्ये हा मेजर प्रॉब्लेम आहे. डटचा विचार आपण का करत नाही? काही सगळे प्रश्न सगळ्या शहरामध्ये कॉमनच असतात की नव्याने खोदकाम होतं, खड्डे पडतात, मग ती एजन्सी म्हणते किंवा आमचं काम झालं की आम्ही भरतो, ते वरवरचे भरतात, महानगरपालिकेच्या मानेवर सगळं पडतं. म्हणून तर त्यांनी मी आता सजेशन दिलं ना, खूप चांगलं सजेशन दिलं की तुम्ही सगळ्यांना म्हणा की तुम्ही भरूच नका, आम्ही भरतो. पाहणी झालेली आहे. मी आता त्यासाठी चाललो आहे की दुपारी CPM बरोबर आता ट्रॅफिक या विषयावर मिटिंग आहे, त्यामुळे तिकडे चाललो. तुम्हाला सोडलं तर मी तिकडे जाईल. तुमच्या मतदारसंघात अशा प्रकारचा हा प्रश्न भेडसावतोय गेल्या 2-3 मतदारसंघामध्ये तो रस्ता आहे, योगायोग आहे. पण तो रस्ता झाल्यानंतर नॉट ओन्ली पुणे, संपूर्ण महाराष्ट्राला, कारण हा मेजर ट्रॅक आहे ना, मुंबई बंगळूर पुढे थेट खाली मद्रासपर्यंत जाणार, सगळ्यांनाच रिलीफ मिळणार आहे. त्या रस्त्यामध्ये लोकांनी त्यांची बांधकामं काढून घेणं, ज्याला आपण म्हणू की जमीन अधिग्रहण, तर खूप लोकांनी अजूनही आहे थोडासा प्रश्न, खूप त्रास दिला. एवढेच पैसे पाहिजे, तेवढेच पैसे संपत आले सगळं. आता तुम्ही एक समजून घ्या की कुठलाही मोठा प्रोजेक्ट हा तेव्हाच पूर्ण होईल ज्या वेळेला लोक सहकार्य करतात. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मिळकतधारकांनी डिले केला. आता ते संपत आलेलं आहे. तरीही मध्ये तुम्हाला आठवत असेल माझाही ॲक्सिडेंट होणार होता की मी स्वतः उभं राहून तिथे खड्डे भरून घेणं वगैरे केलं. कारण खड्डे जरी भरले तिथे ना तरीसुद्धा 50% नुकसान होतं. गाड्या ज्या स्लो होतात तिथे मेजर प्रॉब्लेम. कंत्राटदाराची चूक दिसते कारण काम खूप संत गतीनं आहे, एकाच वेळेला 2-2 ठिकाणी काम संत आहे. मी कॉन्ट्रॅक्टरचं समर्थन करत नाही, कोण आहे ते नावही मला माहीत नाही. पण काम संत याचं कारण त्याला आमच्या ग्रामीण भाषेत त्याला म्हणतात की त्याला जो ती लाईन मिळाली पाहिजे, ती मिळण्यामध्ये या ॲक्विजिशनच्या भरपूर अडचणी असतात. पण स्वतः गडकरीजी 2 तारखेला पुण्यात आहेत आणि तेही त्याचा आढावा घेणार आहेत. कारण हा केंद्राचा प्रोजेक्ट आहे आणि तो बऱ्यापैकी पूर्ण होत चालला. चला, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा सरकारी दौरा सध्या सोशल मीडियावरती चर्चेत आहे. बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून कळतं, मला आता मी माहिती करून देतो काय. निवासस्थान ते कार्यालय ते निवास 4दा दौरा आहे. किलोमीटरमध्ये 2 दिवस. जसं तुम्ही आज बैठका गेलं किंवा भेटी गाडी तसं कुठलंही नाहीये. तुम्ही जर समजावून घेतो काय झालं राजकीय देखावा आपलं महानगरपालिका आणि तिकडे ट्रॅफिक. चला या.